बॅक टू माय चॅनल सात्विक कट्टा. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी माझ्या क्लिनिकमधनंच करते आहे, कारण आत्ताच माझ्या अपॉइंटमेंट्स झाल्यात आणि मी आता घरी जायला निघाली आहे. सो आज काही एवढं काही काम नव्हतं, म्हणजे ॲज सच कमीच पेशंट्स होते. सो आता बघूया पुढे कसं जातो आहे आपला दिवस. आणि मला जायचं आहे आता हेअरकटसाठी. सो सलूनमध्ये अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि दाखवते सलूनमध्ये पण आपला कसा हेअरकट होतो आहे, कारण मला थोडं मेकओव्हर करायचं आहे. लाईक केसही खूप वाढले आहेत, बरेच दिवस हेअरकट केला नाही आहे. सो लेट्स सी, पहिलं घरी जाऊया, लंच करूया अँड देन विल गो टू हेअरकट. Much later. सो माझा हेअरकट झालेला आहे, पण आय एम सो सॉरी की मी तुम्हाला ते दाखवू शकली नाही. कारण बराच पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे मी सलूनमध्ये गेली. मला अपॉइंटमेंट ही लास्ट मोमेंटला घेतली होती, त्यामुळे मी गेली, हेअरकट केलं आणि घरी आली, कारण पाऊस बराच होता. आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि आता मी अन्वेषाचं प्रोजेक्ट कंप्लीट करते, कारण तिचीही एक्झाम आहे आणि तिला SCPWचं प्रोजेक्ट आहे, जे टी शर्टवर पेंटिंग करायचं आहे. इट्स लाईक अ फॅब्रिक पेंटिंग आणि त्यामुळे मी करते आहे. मी दाखवते तुम्हाला काय करते ते. अजून झालं नाही आहे कंप्लीट, जस्ट बेसिक बॉर्डर लाईन आउटलाईन केलेली आहे. सो पाहूया. हे मी टी शर्टवर आत्ताच आउटलाईन ड्रॉ केली आहे. ह्याला पुन्हा कलर्सने पेंट करायचं आहे. सो बघूया कसं होतं आहे ते. हे आहे पेंटिंगचं फायनल लुक. मी टी शर्ट आता पॅक करून ठेवलं आहे, कारण तिला स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे सकाळी. सो कसं वाटलं ते नक्की सांगा मला कमेंट करून. अशा प्रकारे आपलं आजचं अन्वेषाचं प्रोजेक्टचं काम झालेलं आहे. रात्रीचे वाजले आहेत 11:30. तो अन्वेषा ही झोपली आहे, कारण तिची एक्झाम आहे सकाळी. सो बघूया तिला कसं आवडतं आहे, कारण ती सकाळीच हे पाहणार आहे सकाळी. सो विचारते तिला कसं वाटलं. आणि असा होता आजचा दिवस. आज तर काही जास्त मला शूट नाही करता आलं. बघूया आता उद्या सकाळी अजून काय होतं. भेटूया उद्या सकाळी आपण. गुड नाईट. हॅलो गाईज, आज आहे डे 2, नेक्स्ट डे आहे. तर मी अन्वेषाचं प्रोजेक्ट कंप्लीट केलं हे तुम्हाला दाखवलेलंच आहे. अन्वेषा आता स्कूलमधनं पण आली आहे. सो पहिलं तिला विचारूया की तिला प्रोजेक्ट कसं वाटलं आणि टीचरचं काय रिमार्क होता यासाठी. लेट्स सी. तुला आवडलं ना, पण आता नेक्स्ट प्रोजेक्ट तू बनवायचं आहेस. आय थिंक नेक्स्ट प्रोजेक्ट ह्याचं आहे ना, प्लास्टिक बॉटल्स आहे ना. बट दॅट इज फॉर अडल्ट्स, कारण की ते लायटरला गरम करून वगैरे ते कट करायचं आहे. सो लायटरने सॉरी ते कटरला इट्स अडल्ट टास्क. टीचरने असं सांगितलं आहे का की मम्माने बनवून आणायचं, डॅडूने करायचं आहे? पण ते व्हिडिओ जो दाखवला त्याच्यात अडल्ट होतं. मग डॅडू पण अडल्टच आहे. ओके, काय करते तू? होमवर्क झालं? करते. ग्रेट, चलो. मला माहिती आहे. तुला आवडलं प्रोजेक्ट? टी शर्ट ना, तो पेंट केलेला. येस, आवड. मी पण तुला एक कोरा आणून देणार आहे माझ्यासाठी. मी जरा काहीतरी छान पेंटिंग वगैरे करते. मी बिझनेस सुरू करत नाही आहे, बिझनेस तो तिच्या प्रोजेक्टसाठी मी हे केलेलं. हां, तर मग बिझनेससाठी नाही, आमच्या पर्सनल यूजसाठी. बिझनेस तू करशील नाही करशील तुझा चॉईस. पैसे घेईन मी, मशीनमध्ये गेल्यानंतर खराब होईल त्याचं काय? नंतर सेटल. पैसे घेईन मी. नाही केलं ते छान. कम ऑन, केलं ते छान होतं आम्हाला. माझी पण मेहनत आहे ती. म्हणून सांगितलं ना, केलं ते छान होतं. इट्स ओके. The next day. आज आहे फ्रायडे आणि ऑलमोस्ट लंचचा वेळ झालेला आहे. आणि आज मी बनवत आहे डाळ ढोकली, खास अन्वेषाच्या फरमाईशवर. आणि तुम्हाला एक गंमत दाखवते मी.
सो आजचा जो मेनू होता तो अन्वेषाकडनं लिहिला गेला होता. ती इथे मेनू लिहिते की काय पाहिजे तिला, काय खायचं आहे, मग त्याप्रमाणे बनवलं जातं. म्हणूनच म्हटलं की तुम्हाला एक गंमत दाखवते. आता झाली आहे संध्याकाळ, आमची जेवण वगैरे झाली, आराम झाला आणि आता मी अन्वेषाला घेऊन चालली आहे हेअरकटसाठी. सो लेट सी कसा हेअरकट होतो आहे तो. समथिंग स्पेशल. चलो आज अन्वेषासाठी समथिंग स्पेशल बनवायचं आहे. तुला सरप्राईज आहे आणि लेट मी नो. आता कसं वाटतं? मग मगाशी मी जस्ट मोबाईलचा लाईट ऑन केला होता आणि घरचा लाईट ऑफ केला होता. सो अन्वेषा मला ट्रेनिंग देत होती की कोणत्या लाईटमध्ये व्हिडिओ केला पाहिजे म्हणून. मशरूम मी गरम पाण्यात स्वच्छ करायला ठेवलेत आणि त्यात आपण थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहोत. इथे मी आता बटरमध्ये गार्लिक मिक्स करते. छान परतून घेते गार्लिक. आणि आता त्यात कांदा व्यवस्थित परतून छान मऊसर करून घ्यायचा. आणि आता आपण त्यात ॲड करत आहोत कट केलेले मशरूम्स. ते छान परतून घ्यायचे आणि शिजू द्यायचे. ते शिजत आले की ते थोडं आधी पाणी सोडेल, मशरूम पाणी सोडतं आणि देन थोडेसे ते श्रिंक होतात. तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित शिजवायचे. ते मशरूम तर शिजत आहेत आणि तोपर्यंत मी आज दादरवरनं येताना आणले होते छान जांभळं. छान मिळाले आणि मला जांभूळ हा प्रकार पुष्कळ आवडतो. छान शिजल्यानंतर मी यात ॲड केलेत आपले बेसिक मसाले आणि आता त्यात ॲड करणार आहे मी फ्रेश क्रीम. त्यात ॲड केलं आहे फ्रेश क्रीम आणि वरून ॲड करते टेस्टसाठी कसुरी मेथी, ज्याने खूप छान टेस्ट येते जरा. सो अशा प्रकारे आपलं मलाई मशरूम रेडी आहे. आता मशरूम्स रेडी आहे आणि ॲज युजल आमचे घरचे मेंबर्स सांगणार आहेत. टेस्टरही रेडी आहे. येस. सो जस्ट लेट मी नो कसं झालं. Very nice. Tasty. 100%. मस्त आलं.